हाय हॅलो, कसे आहात? मजेतच असाल, मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आहे वटसावित्री पौर्णिमा आणि मग ना तर आज म्हणजे आता आम्ही बाहेर आहे, म्हणजे नाही का इथे कानपूरमध्ये आहे. तरी पण इकडे असे थोडेसे बायका आहेत, म्हणजे थोड्या जणांचं ट्रान्सफर झालेलं आहे, थोडेजण आहेत. तर आम्ही त्या सगळेजण मिळून ना पूजा वगैरे करणार आहे. तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा अशा छान छान व्हिडिओसाठी. तर जसं की मी म्हणत होते, तर इकडे महाराष्ट्राच्या बायका जास्त नाही आहेत, थोडेच आहेत. तर म्हणजे नाही का असं जॉबनिमित्त सगळे इथं राहतो. तर इकडे आरमापूरमध्ये तर असे सगळ्या लँग्वेजचे म्हणजे सगळ्या इकडून आलेले लोक आहेत पूर्ण इंडियामधून. तर ते असे सगळे इकडे आहेत. तर त्यातलेच आपण महाराष्ट्रातले आहे थोडेजण, म्हणजे अगोदर स्टार्टिंगला जेव्हा जॉईनिंग झालं होतं तेव्हा जास्त जण होते, पण आता थोड्या जणांचं ट्रान्सफर वगैरे झालं त्याच्यामुळे कमी झाले. तर असं करता करता आता 4 जण आम्ही पूजा करणार आहे, 4-5 जण, आणि 1-2 जण आहेत असेच नाही का त्यांना चालत नाही वगैरे म्हणून. तर मग असं पूजा वगैरे करणार आहे. आणि मग सकाळी उठले म्हणजे आपल्या नेहमीप्रमाणेच 6:45ला वगैरे उठले आणि मग उठून ह्यांचं टिफिन वगैरे रेडी करून दिला आणि मग हे गेले. आता माझं तर काय फास्ट आहे त्याच्यामुळे इथे साबुदाणा वगैरे भिजत टाकले मी. आणि चिन्नू तर सकाळीच उठला होता पप्पासोबत. तर मग त्याला पण म्हणजे तो खेळत वगैरे होता, टिफिन वगैरे बनवून दिला आणि मग पप्पा गेल्यावर परत त्याला झोपवले. तो आता झोपलेला आहे. आणि मग तोपर्यंत मी आता आंघोळ केलेली आहे. म्हटलं बाकीचे थोडेसे कामे वगैरे आवरून घेऊ, गरमी पण खूप जास्त होते, तर त्याच्यामुळे म्हटलं थोडेसे कामं वगैरे आवरून घेऊ, मग नंतर परत थोडं झाल्यावर परत एकदा फ्रेश आंघोळ वगैरे करून ना परत आपलं पूजेचं वगैरे तयारी करू. तर चला मग फायनली व्हिडिओला स्टार्ट करूया. हे बघा इकडे चिन्नू झोपलेला आहे आणि त्याचं पोझिशन ना असंच काहीसं असतं, म्हणजे पालतं झोपत असतो आता. तर असंच रात्रभर पण झोपतो, सीधा सरळ केल्यावर ना परत लगेच उठून जातो, म्हणून मग त्याला हात पण नाही लावत. आणि वडाचं झाड ना थोडंसं मी सगळं साफसफाई वगैरे करून घेतलं, तर झाड वगैरे मारायचं आहे, ते मारेनच. आणि ना वडाचं झाडासाठी कुठं लांब वगैरे जायची गरज नाही आहे आम्हाला. तर ना इकडेच आहे, समोर जे झाड दिसते ना तुम्हाला, तर इकडेच आम्ही पूजा वगैरे करणार आहे. थोडंसं क्लिनिंग वगैरे करून घ्यावं लागेल इकडं, तर आता करेन मी क्लिनिंग. चला तर मग. तर आज जे होतं ना, आज रेडी वगैरे व्हायचं होतं, ताट पण करायचं होतं, पूजा करायचं आणि चिनूला पण बघायचं आणि सगळं मॅनेज करायचं. हे थोडं माझ्यासाठी चॅलेंजिंग टास्कच होतं. आणि मग त्याचं मध्येच रडणं, त्याला फीड करायचं, खाऊ घालायचं, त्याचं झोपणं, हे सर्व असतं. तर म्हटलं आता हे करायलाच पाहिजे. ह्यांना सुट्टी घ्यायला सांगितलं होते, पण हे बोलले की नाही सुट्टी नाही घेऊ शकत. म्हटलं जाऊ दे, आता ह्यांना काही जास्त फोर्स वगैरे नाही केलं. म्हटलं आता गावाला जायचंच आहे आम्हाला, 15 दिवसाच्या सुट्ट्या होणारच आहेत, म्हणून आता काही सुट्टी वगैरे घ्यायला नाही लावली ह्यांना. मग माझं मी सर्व आवरत होते, नंतर घर वगैरे झाडून काढलं, फरशी वगैरे पुसले आणि मग चिनूचं खाऊ वगैरे बनवून ठेवलं. आणि मग तो उठला तेवढ्यात, आणि तो उठल्यावर मग त्याचं बाकीचं सर्व आवरायचं आणि मग त्याचं खाऊ घालायलाच त्याला 1 तास होऊन जातं, कारण बाहेर फिरत खावा तो वेळच करतो थोडंसं. मग नंतर ना त्याचं आंघोळ वगैरे केलं, त्याला रेडी केलं आणि मग छानपैकी मी पण परत एकदा आंघोळ वगैरे केलं, कारण गरमीच एवढी जास्त आहे. म्हटलं पूजेच्या अगोदर जाताना आंघोळ वगैरे करून नाही का रेडी वगैरे झालं की आपल्याला छान फ्रेश पण वाटेल, म्हणून आंघोळ वगैरे करून घेतला आणि इकडे ना रेडी व्हायला बसले होते. तर जोडव्या वगैरे काय घातले नव्हते एवढे दिवस, कारण ते पायाकडे जखम होत होतं, म्हणून मग आज जोडव्या घातले आणि पैंजण पण घातले. आणि मग इकडे ना बांगड्या वगैरे घालत होते. काल घेऊन आलते मी बाजारातून बांगड्या हिरव्या कलरच्या, आणि त्याच्यामध्ये मध्ये घालण्यासाठी सेट तर माझ्याकडे होतंच. मग सगळं असं जमवून वगैरे घेतलं. आणि चिनूचं बघा सारखं मध्ये चाललं होतं, ते ओढ, हे ओढ, केस ओढ, नाक ओढ, मला पण दे, आरसा घे, खाली टाक, असं सगळं चालू होतं. पण त्याला बघत सर्व करायचंच होतं. आणि मग इथे पटापटा आवरून घ्यायला लागले मी. 1 तास तरी, म्हणजे नाही का अर्धा 1 तास तरी लागलंच, केस वगैरे सर्व हेअरस्टाईल करून
आणि मेकअप वगैरे थोडंसं करून आणि बाकीचं सर्व आवरायला. आणि मध्ये फोन पण येत होते की कधी यायचं, कुठं यायचं. आणि इकडे ना मध्येच आमचं नंतर प्लॅन कॅन्सल झालं की घराकडेच्या झाडाकडे ना इथे फेऱ्या मारायचे होते ना वडाच्या, पण ते कॅन्सल झालं. मग खूप लांब जावं लागलं. ते कसं काय पुढे सांगेनच. तर इकडे रेडी होत असताना बघा चिन्नूचं सारखं मध्ये मध्ये चाललेलं आहे. तर इथे पटकन मी रेडी झाले आता. आणि कानात वगैरे सोन्याचे घातलेले असल्यामुळे ना खूप जपून काढावं लागतं. म्हणून ना पहिल्यांदा ते काढून चांगलं लावून ठेवलं, नाहीतर इकडे तिकडे पडलं ना परत भेटायचं नाही म्हणून. आणि बाकीच्या कानातले वगैरे घातले आणि जुडा वगैरे घालून रेडी झाले. तर इकडे फायनली मी रेडी होऊन गेले. कारण शूट वगैरे काय नाही केलं, कारण भरपूर वेळ होईल म्हणून. आणि माझ्याकडे वेळ पण नव्हता जास्त, कारण चिन्नू पण सारखं मध्ये मध्ये करत होता. मग पटकन असं रेडी झाल्या आणि सगळं पसारा आवरूनच घेतले आज. नाहीतर मी दरवेळेस काय करते, नंतर पसारा आवरत बसते, पण आता आवरूनच घेतला. आणि हे आहे माझं फायनल लुक. तर कसं वाटतंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर तुम्हाला ह्याचं मेकअप ट्युटोरियल वगैरे सेपरेट व्हिडिओ हवा असेल ना, तर मी नेक्स्ट टाईम नक्की व्हिडिओ बनवेन ह्याचं. तर कसं वाटतंय हा लुक मला सांगा. आणि चिन्नूला ना आता रेडी वगैरे काही नाही केले, सिम्पलच ठेवले, नंतर आल्यावर रेडी करू म्हणून. आणि मग इकडे छानपैकी रेडी वगैरे झाल्यावर दिवाबत्ती वगैरे केली आणि फुलं वगैरे आणले होते ना काल, देवाकडे वगैरे ठेवले. आणि मग छान नंतर ताट वगैरे इकडे रेडी करून घेतलं. आणि ताटामध्ये ना पानं म्हणजे बरंच काय काय ठेवलं, आता ते सांगणार नाही. तर तुम्ही बघू शकता एवढं सगळं ठेवलं, रेडी केलं. आणि सगळेजण आले होते घराकडं. मग इथे सगळेजण थोडेसे फोटोज वगैरे काढलो. आणि 5 जण होतो आम्ही पूजा वगैरे करायला. तर सगळेजणी ते मिळून आम्ही पूजेला गेलो. आता चिन्नूचं कसं म्हटलं तर चिन्नू होता घराकडंच, तिथे 2 म्हणजे नाही का 2 आजी होते, म्हणजे हे दोन ताई आहेत ना, त्यांचे 2 सासू, दोघांचे सासू होते, ते सांभाळत होते मग चिन्नूला, त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं. पण इकडे पूजेकडे थोडंसं वेळच झालं घराकडे जायला. तर खूप टेन्शन येत होतं जाताना की चिन्नू रडत असेल का, काय करत असेल म्हणून. तरी पण पूजा वगैरे करताना एकदम शांत मनाने केला. आणि हे झाड हुडकायलाच ना आम्हाला खूप वेळ लागला, कारण घराकडचं तर प्लॅन कॅन्सल झालं होतं, कारण तिकडे पिंपळाचं पण झाड ते सोबतच होतं म्हणून. मग फायनली झाड हुडकत एवढ्या लांब आलो, पण इकडे पण ना हे फांदी पडलेलं होतं, बघू शकता तुम्ही. तर ते बाजूला सारायचा प्रयत्न केला आम्ही, पण ते काय सरकवता आलं नाही, कारण खूप जड होतं. आणि तिकडून जाताना ना मध्ये इथे मधमाशाचं पोळं टाईप होतं, ते उडाले होते मधमाशा आणि सगळ्यांना पायाला चावलेत. तर तिथून सावध हळूहळू कसं तरी करून चढलो आणि 7 फेऱ्या मारलो. आणि हाच नवरा 7 जन्मी हवा म्हणून एवढी कडक परीक्षा आम्हाला द्यावी लागली. तर बघू शकता तुम्ही इथं. तरी ते झाडावर ती चढून आलो, मधमाशा पण चावल्या आणि थोडेसे काटे वगैरे पण होते. तर असं काहीच स्ट्रगल केला आम्ही. फायनली पूजा वगैरे केलो, सगळ्यांच्या ओटी वगैरे भरलो आणि मग घरी आलो पटापटा, कारण चिन्नूचं खूप जास्त काळजी वाटत होतं. आणि मग घरी आल्यावर चिन्नूला छान असं फ्रॉक घातलं. आणि मग नंतर आम्ही छान छान फोटोज पण काढले. तर हे आजीकडे आणि दुसरे अजून एक हे फ्रेंड आहे ना माझी, तर ह्यांचे सासू पण घरी होते आणि 2 दीदी पण होतं, त्याच्यामुळे तो खेळत होता पण रडू लागला होता भरपूर, कारण तो मी असल्याशिवाय ना राहत नाही कोणाकडंच. मी असले की मग छानपैकी खेळतो, पण मी दिसलं नाही त्याला म्हणून खूप रडत होता. मग नंतर त्यांनी असं काहीसं जुगाड केलं, ओढणी शोधून काढले आणि मग असं खुर्चीला आणि पलंगला असं बांधून ठेवले होते आणि त्याला हलवत होते. आणि मी त्याला बघत होते तर बिलकुल बघत नव्हता तो. हॅलो. तर आता पूजा वगैरे तर सर्व झालं, पूजा वगैरे करून आलो आम्ही. आणि चिन्नूला ना घरीच ठेवून घेते मी. तर इकडे ते 2 आजी लोक होते, तर ते दोघं त्या सांभाळले. रडला चिन्नू खूप जास्त, कारण आम्हाला वेळच लागला, 1-1.5 तास लागला तर तिकडून जाऊन यायला.
आणि मग पूजा वगैरे झालं ते तुमच्यासोबत शेअर करेनच। आणि मग नंतर आता चिन्नूला झोप तर आले, पण तो झोपायचं नाव घेत नाही आहे। ते ना मी जसं की आता दाखवलेली क्लिपमध्ये नाही का, तो पाण्यामध्ये त्याला झोपवलं होतं म्हणून, तर तसं काही त्यांनी करून झोपवलं होतं, पण तो काही झोपला नाही। तोपर्यंत आम्ही आलो होतो। मग येता येता तिकडे थोडंसं पाणी वगैरे पिऊन आलं। मग घराकडे आलं, थोडंसं रील वगैरे काढलो। तर आता चेंज करायचं म्हणते, पण त्याच्या अगोदर ना चिन्नूला झोपवा म्हटलं, पण तो काही झोपतच नाही आहे। बघू आता झोपवल्यावर ना चेंज वगैरे करेन। तर असं आहे, आता दिवसभरपासून तर फास्ट होते आणि मग आता फास्ट वगैरे कधी सोडणार आहे पुढे सांगेनच। आणि आम्ही ना फोटोसोबत हे रील पण काढलं होतं, आलंय असंच टाईमपास म्हणून काढलो। तर मग सगळेजण गेल्यानंतर चिन्नू काही झोपायचं नावच घेत नव्हता, म्हणून मग त्याचं खाऊ वगैरे बनवलं, खाऊ घातला आणि परत झोपते का बघितलं, पण झोपतच नव्हता। मग थोडा वेळ खेळला आणि मग नंतर झोपी गेला। आणि तो झोपला होता म्हणून कपडे भांडे वगैरे सगळं कामं करायलाच मला 5 वाजले। आणि मग तेवढ्यात हे आले आणि नंतर मग नाश्ता वगैरे आणि परत रात्रीचं स्वयंपाकाला लागले। आणि साबुदाणा वगैरे भिजत टाकलं होतं दुपारी आल्यावर वगैरे खायला म्हणून, पण ते काय खायची इच्छाच झाली नाही, म्हणून मग रात्री ना साबुदाण्याचं खीर, चपाती, भात वगैरे असं काहीसं बेत बनवलं होतं आणि पनीरची भाजी पण होती। आणि रात्री ना हे दीदी लोक आलते चिन्नूसोबत खेळायला, मग तो खेळत होता, मग पटकन असं स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि मग नंतर हे गेले आणि मग चिन्नूला पण खाऊ घातला, आम्ही पण जेवण वगैरे करून असं संपवला आजचा दिवस। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया परत अशाच एका व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय।